पुरंदरचे विमानतळ केवळ स्वप्न नाही, तर आता कर्जाच्या आधारे प्रत्यक्षात उतरण्याच्या टप्प्यावर आलेलं आहे. नमस्कार, मी अंशु कृष्ण, तुम्ही पाहत आहात न्यूज डॉट्स. पुरंदर येथील प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी राज्य सरकार मोठा आर्थिक निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. भूसंपादनासाठी लागणारा सुमारे 6,000 कोटी रुपयांचा निधी कर्जाच्या माध्यमातून उभारण्यात येणार असल्याची माहिती आपल्याला मिळत आहे. मुंबईत झालेल्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य सचिवांना 10 फेब्रुवारीच्या मंत्रिमंडळ बैठकीत सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या अंतर्गत MIDCला हुडकोकडून कर्ज घ्यावे लागणार आहे. पुरंदर तालुक्यातील 7 गावांमधील सुमारे 3,000 एकर जमीन संपादित केली जाणार असून प्रति एकर 1 कोटी रुपयांहून अधिक दर, 4 पट मोबदला आणि 10% जमीन परतावा देण्याचा निर्णय आधीच घेण्यात आलेला आहे. मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर फेब्रुवारी अखेरपर्यंत निधी उपलब्ध होण्याची शक्यता असून एप्रिलच्या मध्यापासून प्रत्यक्ष काम सुरू होऊ शकते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विमानतळ परिसराचा विकास नवी मुंबईच्या धर्तीवरती नियोजित पद्धतीने करण्याचे संकेत दिलेले आहेत. पुरंदर आता केवळ विमानतळ नव्हे, तर एक नवा विकास केंद्रबिंदू ठरणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.